Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to write some important words from 1.2 An Encounter of a Special Kind. So तुमच्या 10th स्टँडर्ड इंग्लिशच्या टेक्स्टबुक मधला अप्रतिम धडा आहे हा, आणि हा धडा जास्त चांगला समजून घेण्यासाठी यातले आपल्याला खास शब्द माहिती असणं गरजेचं आहे. सो तुम्ही पटापट तुमच्या वह्यांमध्ये शब्द लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या आणि ते तोंडपाठ करा. बरं, माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करत आहे. तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघता मला नक्की सांगा, आणि त्याचसोबत तुम्हाला आणखीन कोणत्या धड्याचे इम्पॉर्टंट वर्ड्स हवे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. सो फर्स्ट वर्ड आहे एन्काउंटर. अचानक गाठ पडणं किंवा समोरासमोर येणं. मिशन, विशिष्ट कार्य. ॲप्रोप्रिएट, योग्य, साजेसा, बरोबर. लक्झरियस, सर्व सुविधांयुक्त किंवा चैनी. पास्ट टाइम, फावला वेळ, रिकामा वेळ. कमोशन, गोंधळ, दंगल, क्षोभ किंवा गडबड. एन्ग्रॉस्ड, मग्न. प्रोफेशनल, व्यावसायिक किंवा धंदेविषयक. प्रायव्हेट, खाजगी, व्यक्तिगत. इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक, व्यक्ती किंवा एखादा, विशिष्ट व्यक्तीसाठी. कॅम्पस, शाळा महाविद्यालयाच्या भोवतीचे आवार. ॲडजसंट, लगतचा किंवा निकटचा, संलग्न. बाउंड्री, सीमा, मर्यादा, सीमारेषा. होस्ट म्हणजे यजमान किंवा झुंड. मॅजेस्टिक, भव्य, उदात्त. मॅग्निफिसंट, उत्कृष्ट, पहिल्या दर्जाचा. कॉन्स्टंट, सतत, स्थिर. अट्रॅक्ट, आकर्षित करणं, खेचणं किंवा ओढणं. स्क्विरल, खारुताई, खार. स्पीसीज, प्रजाती, प्राण्यांचा एक स्वतंत्र वर्ग. लंगूर्स म्हणजे वानर. डेन म्हणजे गुहा. अस्वथा, झाडाचं एक नाव आहे. पार्सल, गठ्ठा किंवा पुडकं. एक्झिस्टन्स, अस्तित्व किंवा जीवन. प्रोफाउंड म्हणजे खोल, सखोल किंवा गूढ. अनफोल्डेड म्हणजे उलगडणे किंवा उघडणे. अ होल न्यू डायमेन्शन म्हणजे नवीन किंवा घटक परिस्थिती. क्रिएशन, निर्मिती, कृती. वेकेशन, सुट्टी. प्रोव्हाइड, पुरवठा करणे किंवा ची तरतूद करणे. अपॉर्च्युनिटी, संधी. मॅगझिन्स, मासिक, नियतकालिक. फेस्टिव्ह, सणांचा, उत्साहाचा, आनंदाचा. नॅप म्हणजे डुलकी किंवा वामकुक्षी. हार्टी, मनापासूनचा. बॅकड्रॉप, पार्श्वभूमीवर. ॲडव्हेंचर, साहस, धोकादायक प्रवास. ऑकेजनली, कधीकधी, मधूनमधून. स्नोरिंग, घोरण्याचा आवाज. इंटरमिटंट, अधूनमधून थांबणारा. हार्श, असह्य, कठोर. कॉईंग, कावळ्यांचा कावकाव आवाज. श्रिल, कर्कश. टिक्ट, घड्याळाचा आवाज, टकटक असा. फ्युरियसली, द्वेषाने किंवा बेफामने. हापलस, हापलस म्हणजे कमनशीब. ॲग्रेसिव्ह, आक्रमक, तापट, रागीट. कॅकोफोनी म्हणजे कर्कश गोंगाट. डिस्टर्बन्स, शांतता भंग, गोंधळ. ॲप्रोचिंग, गाठणे, जवळ येणे किंवा जाणे. गॉट द बेटर ऑफ म्हणजे पराभव करणे. क्युरिओसिटी, कुतूहल, जिज्ञासा. असाइड, बाजूला किंवा एका बाजूला. रश्ड, दाखल होणे. ग्लान्स्ड, एक नजर टाकणे, ओझरती नजर. हॉरिबल, अत्यंत कुरूप, भीतीजनक, बेसूर. ॲपरंटली, वरवर पाहता उघडपणे. मर्सिलेसली, निर्दयीपणे. डेफिनेट, निश्चित, स्पष्ट. इंटेंट, हेतू किंवा उद्देश. लेझर, कमी दर्जाचा, कमी. स्कॅटर्ड, इतस्ता, फेकणे, पांगणे, पांगवणे. रूफ्स, छप्पर किंवा घराचे छप्पर. रिकॉल्ड, आठवणे, परत बोलावणे. टेरिबल, भयानक, अत्यंत वाईट. कस्टम म्हणजे चाल किंवा रूढी. क्लॅन, कुटुंबाची जमात, वंशकुळ. डॉमिनंट, हाती सत्ता असलेला, प्रबळ. ॲडल्ट, प्रौढ, पूर्ण वाढलेला. स्टाउट, मजबूत, दृढनिश्चयी, टिकाऊ किंवा खंबीर. हर्ल्ड, जोराने फेकणे. मराउंडिंग, हल्ला करणे. इन्फ्युरिएटेड, क्रुद्ध होणे. असॉल्ट म्हणजे प्राणघातक, हल्ला करणे किंवा घालवणे. रेज्ड, वाढवणे, वर करणे. पिच म्हणजे ध्वनीची पातळी. सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती किंवा बाब. अनएक्सपेक्टेड म्हणजे अनपेक्षित. क्वार्टर्स म्हणजे मात्रा किंवा मात्रे. स्लोपिंग म्हणजे उतरण. लिस्टलेस म्हणजे उदासीन, अनुत्सुक. स्लाइड डाऊन म्हणजे खाली हालचाल करणे. एक्साइटमेंट म्हणजे खळबळजनक घटना.
मॅनफोल्ड म्हणजे बहुविध, अनेक विविध. प्रॉस्पेक्ट म्हणजे स्तंभ, अपेक्षा. बे म्हणजे उपसागर, पण इथे कुत्र्याचा मुंकण्या अर्थाने. स्टिक म्हणजे काठी. टिप्ड म्हणजे निमुळते टोक. एज म्हणजे काठ, कडा, तीक्ष्ण बाजू. टिल्ड म्हणजे कौलारू. इनर्ट म्हणजे जड, सुस्त, अचल. लाईफलेस निर्जीव, अचेतन. इंडीड म्हणजे खरंच, खरोगर. विटनेसिंग म्हणजे साक्षीदार, प्रत्यक्ष हजर असून पाहिलं. रेस्क्यू म्हणजे बचाव किंवा मुक्तता. डिस्टन्स अंतर. कूप म्हणजे खुराडे. स्क्रॅच म्हणजे ओरबाडणे, ओढणे. ओझिंग म्हणजे वरून वाहणे. वुंड म्हणजे जखम. मोशनलेस म्हणजे निश्चल, स्तब्ध. रिलीव्ड म्हणजे मुक्त करणे, मोकळा करणे. ब्रीदिंग श्वास घेणे, श्वसनक्रिया. शॅलो उथळ, संथ, मंद. स्प्लॅशेस म्हणजे शिंतोडे उडवणे. स्टीर म्हणजे नीट ढवळणे. शेकी थरथरणारा, कंप पावणारा. अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न करणे. ट्रेम्बलिंग भीतीने थरथर कापणे. ट्रॉमा म्हणजे शरीराला झालेली. वेल्ड अप म्हणजे भरून. मफल्ड म्हणजे आवाज कमी किंवा जखम. पील म्हणजे फळाची साल काढणे. अनस्टडी म्हणजे चंचल. हेजिटंट म्हणजे घुटमळणारा. बाईट्स म्हणजे चावा. अनकॅनी म्हणजे विलक्षण, स्वाभाविक. कन्व्हिन्स्ड म्हणजे पटवणे. मीन वाईल म्हणजे दरम्यानच्या काळात. सेन्स्ड म्हणजे जाणवणे. रिट्रीट म्हणजे माघार घेणे, नंतर. डिसेंड म्हणजे उतरणे किंवा खाली येणं. इन्स्पेक्शन म्हणजे तपासणी करणं. कडल्ट म्हणजे कुशीत घेणं किंवा कुरवाळणं. इन पॉझम म्हणजे छातीशी धरणे. सोलॅक म्हणजे सांत्वन करणे. पॉन्डरिंग विचार करणे. असॉल्ट हल्ला करणे. ग्रॅटिट्यूड कृतज्ञता. ओव्हरवेल्म्ड भारावून जाणे. इमोशन भावना किंवा उर्मी. सेंटिमेंट्स म्हणजे अभिप्राय, प्रतिक्रिया. युनिव्हर्सल सार्वत्रिक. स्ट्रायकन नुकसान सोसणे, दुःख सोसणे. फ्लॅश अचानक चमकणे, वेगाने निघून जाणं. क्लिंगिंग म्हणजे चिकटणं, बिलगणं. बेली म्हणजे पोट किंवा उदर. सर्वेट सर्वेक्षण करणे. विशियस लबाडीचा, दुष्ट, दुर्गुणी. लेफ्ट अवे म्हणजे लांब झेप घेणे. व्हायलंट हिंसक. ब्रीफ संक्षिप्त. इंटरस्पेसीज म्हणजे सहजमातीमधील. कम्युनिकेशन संवाद. म्युच्युअल परस्परांचा. स्ट्राईक तडाखा देणं. कॉर्ड म्हणजे वर्तुळाची जीवा. हम्स इंटू ॲक्शन म्हणजे सक्रिय बनवणं, कार्यक्षम बनवणं. कंपॅशन दया करणं. अंडरस्टँडिंग समजून घेणे, समजूतदारपणा. सो भरपूर शब्द आपण आता इथे लिहिले आहेत जे खूप महत्त्वाचे आहे, इम्पॉर्टंट वर्ड्स इंग्लिशमधले, जे तुम्ही पाठ करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.